what did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. So 1, 2, 3, start. ब्लॉग मध्ये टाकणार आहे 1, 2, 3 स्टार्ट. नंतर त्याला एकदा स्टेप दाखव परत 1, 2, 3 स्टार्ट. 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 या नाचता नाहीये. चल 1, 2, 3 काम कर. हात नको पण तुझी बरोबर केला. राऊंड मारून बरोबर केलं राऊंड मारून हात नाही जाते त्याचे म्हणून राऊंड जसं मार. चल 1, 2, 3 परत बरोबर केलं. हॅलो गुड मॉर्निंग. तर आज आहे माझ्या भावाची एंगेजमेंट. म्हणजे हॅलो गुड मॉर्निंग. सो आता आम्ही चाललो आहोत विक्रोळीला. आज माझ्या भावाची एंगेजमेंट आहे. तर आम्ही आता चाललोय. तुम्ही ते मागे बघू शकता आई आणि छोटी दीदी कशी येते. तर पूर्ण झोला लेके चल रहे. आणि आईचं चालणं बघा तुम्ही. 2 झोले. तर तुम्ही बघू शकता आईने फुल मेकअप केलाय. आणि तुम्ही आता बघा आम्ही बसलोय ऑटोमध्ये. दीदी 4 सीट बसली आहे. मम्मा बसले. पूर्ण झोला घेऊन बसलोय आम्ही. आणि आईची नुसती बडबड बडबड चालली. दिसते नाही बघ. जाम झूम दिसते. शांत बसली. चालू केली व्हिडिओ म्हणून. तर आता आम्ही विक्रोळीला उतरलो आहोत. आणि इथे ही आई चालली आहे माझा हात पकडून पकडून. मी ना जातो एवढं सामान यांची भांडणं चालू आहेत. कशी चालते त्याची वाटते बघ. 2 तास दिसतात. चालू झालं का? हा ए मी ना काय बोलू. शांत शांत. आम्ही विक्रोळीला चाललोय. आणि माझी आणि आईची भांडणं झाली आहे. कारण तिला चप्पल घ्यायची आहे. तिची चप्पल चांगली आहे पण तरी ती चप्पल घेते. काय माहिती नाही. ती चप्पल 10 वेळा पण चालवली नसेल पण तरी तिला चप्पल घ्यायची. त्याला बोलतात पैसा वेस्ट घालवून. शब्दाने सुचला. पैसा वेस्ट घालवून. ही आमची मोलकरीण सगळं घेऊन चालली आहे. नाही घेऊन माझा मोबाईल. तिला आता ती बोलते पोरी माझा हाल करते. तिला आता परकर घ्यायचा आहे. तिला आता चप्पल घ्यायची आहे. तिला बांगड्या घ्यायच्या आहे. हिला घरी पाठवा.
मला स्ट्रेस होतो आई असल्यावर, माझं डोकं दुखायला लागतं. आणि बघा कामा ही हाय कर, काय बोल. सगळं बंद दिसतंय आणि यांना सगळं इथेच घ्यायचंय. पिंपळा सोडलंय आणि आता विक्रोळी सगळं. ही विक्रोळीची आहे, ही विक्रोळी, ही प्रॉपर. ही पण माझी दीदी पण विक्रोळीची आहे, मी टिटवायची फक्त माझी दीदी. आईला नका. आणि फायनली ने चप्पल घेतली आता. परकर घ्यायचं काय परकर जाता जाता घेऊ आणि आम्ही निघालो घेऊ. ज्या तुमची बुचकी घालू तिचा चेहरा दर बांगड्या. हे मम्मीने कधी खाय आम्ही काय मला आठवत नाही आता. लाली लाली नाही लाली लाली जरा पाहिजे का मग तिचं तोंड कधी पण बघा. कधी आईच्या चेहऱ्यावर माशी बसलेली असते म्हणून तिच्या आजूबाजूला माशी फिरते. आणि आता तिला परकर बघायचं. आम्ही परकरच्या इकडे आलोय दुकानामध्ये आणि ऑटोमध्ये बसलोय. आणि यांनी खूप छान असा बुके घेतलाय. हा बुके का घेतलाय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. तर घेऊन जाईल तिने तो बुके. मला खूप आवडला. चालेल चला आता आम्ही चाललोय मामाच्या इथे. बाय बाय. ऑटोमध्ये चाललोय आम्ही दोघी. बुके मेन कॅरेक्टर आजचा बुके नाही दिसत आहे. दिसतोय खूप जास्त ऑटो हलती आहे ना. हो. सो आता इथे पूर्ण प्रिपरेशन चाललंय एंगेजमेंटसाठी. काय काय मला काहीच माहीत नाही आहे काय चालू आहे. मला काय माहितच नाही काय चालू आहे. ही ज्वेलरी वगैरे आहे मस्त. मला एडिट करायला वेळ नाही रे सध्या. ओके याच्यामध्ये मिठाई आहे. ही ज्वेलरी जाणार आहे. फ्रूट्स आहेत आणि अजून काय काय गिफ्ट्स आहेत ते ये आपको आगे पता चलेगा क्या क्या है. आता मला काहीच माहित नाही आहे. सो मिठाई खा लो. त्याच्यामध्ये करून रॅप करून हे दोघांना काहीच माहिती नाही काय चाललंय. फक्त उभे आहेत दोघं जण. अरे एक पीस जातो असं होतं झगडा. तुम्ही कधी बघितलं आहे एंगेजमेंटसाठी एवढं कोण प्रिपरेशन करतं. ये साड़ी रख रहे हैं यहाँ पे. दुल्हाई तयारी कर रहे हैं. बाकी सगळे बसलेत उभे आहेत. बाकी सगळे बिचारा जो नवरा मुलगा आहे तोच काम करतोय. सो याची छोटी छोटी क्लिप्स मी टाकणार आहे. पूर्ण नाही टाकणार. आता इथे फेस मास्क लावत आहेत. मला बोलतात फेस मास्क लावत आहे इथे फेसला. आणि दिदू करते कारण तुम्ही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओजमध्ये दिदू सर्वांचे कळत असेल. सो तिला मी हे तिला हे प्राधान्य दिलं आहे मी. आता तू पूर्ण कर मग फंक्शनचे काम कर. हा पूर्णच करणार आहे. पार्ट 1 पार्ट 2 आलं पाहिजे. एडिट बाबूलाच करायला लावणार आहे. वेळ नाही एवढा. सो आपको पता नहीं होगा कैसे लगाते तो ये बता देगी लड़की. ए बोल ना कसं लावतात. हे किती मिनिट ठेवणार दिदा. 15 to 20 मिनिट्स तुम्हाला ठेवायचं आहे. तुम्ही कोणता यूज करताय सर. स्वस्तात मस्त आहे. तुम्ही पण घेऊ शकता. राईसवाला रात्रीच लावून झालेला आहे. सो तुम्ही हा दुसरा यूज करू शकता.
आता आम्ही तुम्हाला सध्या कंडिशन दाखवू घरात मग काय आहे. घरामध्ये सध्या कंडिशन काय आहे हे सर्व रेडी आहे. हे मी तुम्हाला नंतर दाखवेल नीट विस्तारमध्ये. मामा बसले आहेत एकदम आणि मामी बसले आहेत कॉलवरती. आणि मम्मीची फर्स्ट टाइम मी स्ट्रेटनिंग केली आहे हेअर्सची. पण मी आता तुम्हाला दाखवणार नाही, जाऊ दे नंतर दाखवूया. सो तुम्हाला जर नीट लावायचं असेल तर हे बघा, या मॅम तुम्हाला सांगतील कसं लावतात. दीदी तू चुकून कुठे कट मारशील दीदी. बहुत अच्छी बात बता दी आपने. सो आता आम्ही चाललो आहोत हॉलवरती. रिंग आम्ही जोपर्यंत देणार नाही जोपर्यंत आम्हाला पैसे नाही मिळणार. सगळं घेऊन आता आम्ही चाललोय हॉलवरती. हे माझा भाई सर्व सध्या मेसेज आहे. आता आम्ही तिकडे जाऊ. सगळं सिमरनच्या मामी दाखवा. सिमरनच्या सासरची पहिली ओटी. ओ नाही जाणी मेरा भाई. ओके झालं आम्ही बघितलं. चलो. सो आता हा हॉल तुम्हाला जितका रिकामी दिसत आहे हा तेवढाच भरणार आहे. आणि इकडे आमची ब्राईड आहे. गणपती बाप्पाचं तुम्ही दर्शन घ्या. And here is the bride. No, she is not. तिचा मेकअप चालले जाऊ दे. मी तुम्हाला आता दाखवते. इथे पूर्ण डेकोरेशन वगैरे केलं आहे. चालूच आहे अजून म्हणजे काम ऑलमोस्ट. आणि आपला हा हॉल आहे जे पूर्ण काम चालू आहे असेल. आणि पूर्ण खाली आहे सध्या हा हॉल. आणि मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल जेव्हा सगळं रेडी होईल. ट्रान्सफॉर्मेशन खूप छान असणार आहे. खूप छान होणार आहे. सो मैम ने पार्लर वाली दीदी ने अभी ये पैक बनाया है. सो मैम आपने क्या क्या यूज़ किया इसमें. तांदूळ आणि हनी. तांदूळ. आणि हा आलाय. हॅलो, माझ्या भावाचा आज एंगेजमेंट आहे तर तुम्ही त्यासाठी लाईव्ह. शिवा पार्लर वाली दीदी मसाज कर रही है. कितने लेते हो मैम पैसे आप. मामी माहितीच नव्हतं. आम्हाला झालं असेल. जाऊ द्या लग्नाला मामी. काय लावायचं हे पण लावायचं मला आता. ज्यादा गोरा हो जाएगा. अगं होईल. किती मिनिटं ठेवायचं छोडी. 10 मिनिट. किमटी आहे नाही. किमटी आहे ना. किमटी म्हणजे आपण तयार झालाय. सो आता हा पण लावणार आहे वाटतं मामांना. सगळे इथे वेट करतायत. दीदी सो हे बघा इथे फक्त ग्रूमच नाही तर सर्वच मेकअप करणार आहेत या मॅम कडून, या पार्लरवाली दीदी कडून. हो सगळे हसतात. एकदम ग्लो दिसलं पाहिजे. ग्लो आला नाही तर पैसे परत. देखिए ये गोरापन चाहिए हमें. ये मामी है हमारी. ऐसा ग्लो चाहिए मामा को. काय नाही ते सुकून द्यायचं झाले गोरे. काय खीर लावते का तोंडाला. सो इथे ऑलमोस्ट दीदीने पूर्ण चेहऱ्याला हा पॅक लावलाय. याला काय बोलतात की दीदी. खिमटी. खिमटी. खिमटी लावली आहे दीदीने. लहानपणाचे भरवतात, मोठे लोक ते चेहऱ्याला लावतात. सो ये पार्लर वाली दीदी बहुत मेकअप करा रही है सबका. ग्लो येणार आहे. मामा आज मामीपेक्षा गोरे होणार आहेत. तुला लावायचं आहे का. आपको लगाना है सर.
तो सब लगाने वाले हैं. ते किती 10 मिनिटं ठेवणार ना दीदी? 10 मिनिटच ठेवायचं आहे. बघूया आपण 10 मिनिटाने काय रिझल्ट येणार आहे. सो ही काकडी खायची असते पण आम्ही खाणार नाही. स्पेशली आम्ही कापून आणले आहे 2 किलोमीटर जाऊन डोळ्यावर ठेवायला. काय लावले काकडी मग मम्मी पडणार. तुमच्या पण डोळ्यावर ठेवायचे आहे का काकडी? नाही बाबा आमच्या डोळ्यावर नको. नवीन कस्टमर आले. कोणाकोणाला लावायचा फेस पॅक? तुम्हाला खायचं असेल तुम्ही खाऊ शकता. कस्टमर मी टाकत नाही. मी फक्त असंच ठेवते मोबाईलमध्ये. सो तुम्ही बघू शकता. सो तुम्ही याचं बघू शकता ट्रान्सफॉर्मेशन. आपण थोड्या वेळाने दाखवूया. हो आता मी एकदम गोरा चिट्टा होणार आहे. नेक्स्ट हा आहे नेक्स्ट याचं झालं आहे पूर्ण पाण्यावरती मेकअप करते. आणि तू पण लावलंयस का स्वतःला? नाही मग मला का नाही लावलं यार तुझी? तिकडे होतीस ना काकडी. अरे यार. सो फुल आता स्किनला लावणार आहे. नंतर आपण बघूया. तुम्ही मामांना तर बघितलं असेल. मामा झोपून गेले. आता हे लोक सर्व आत्ता आलेत. काल आलं पाहिजे होतं. आता आला. मोठी सगळ्यात मोठी बहीण काकडी खातीये. काल आलं पाहिजे होतं. तुला काय बोलायचं याच्यावर? तुझी मम्मी आली नाही लवकर. माझ्या मम्मीला जाऊ द्या. सो ये कुछ मी नाही फुल बोलेंगे. बिझी होती काल आणि ट्रेनचा पण प्रॉब्लेम होता. ओके. ते ट्रेन तर जाऊ दे पण अचानक मीटिंग होती आणि त्याच्यामुळे मला 7:30 वाजले यायला. ओके ठीक आहे. तुझं समजू शकतो. हिचा काय प्रॉब्लेम होता? पण ती ब्लाऊज आणायला गेली. तुझा काय प्रॉब्लेम होता? तो हिचा प्रॉब्लेम होता. तुझा काय प्रॉब्लेम होता? कस काय घेऊन येऊ? हे पोरं हिच्यासोबत आली असती. तू काय नाही आली? तू बडी हो. मी एकटी येऊ का? मग तुझी कामं केली माहिती आम्ही ते आल्यावर? काय काय कामं केले? जेवलो. फेस मास्क लावले सगळ्यांनी. ते काय इथे फेस मास्क बसून सगळे लावले. माझी आई नको दाखवू ग तुझी. तू नॉर्मल फक्त हे कर. मेकअप चालू आहे वगैरे बस. हँडसम हंग बिना काय करता एवढा भारी दिसणारा. पाठी जा. हा आता दाखव. आता दाखव प्लीज प्लीज. टर्न मार. लिपस्टिकचे शेड कुठे गेले सगळे? ती आता रेडी होऊन येईल आणि मग तुम्ही बघा किती सुंदर दिसते. मग काय नाही चला चला चला. सो आता आम्ही झालो दोघी पण रेडी. तर आता आम्ही दोघी पण रेडी झालो आहोत. आणि बाबू आणि सोनू हे दोघं आय थिंक स्कूटीवरून येतात. आम्ही चालत चालत आहे. याचं काय काम आहे ते तुम्हाला पुढे कळणारच आहे ब्लॉगमध्ये. सो दुल्हे का भाई लेट जा रहा है आणि आम्ही बहिणी पण लेट चाललो आहोत. बाकी सगळे हॉलवर पोहोचलेत. आम्ही ऑलमोस्ट रेडी आहोत आणि हे लोक आम्हाला सोडून गेलेत पुढे. चला पुढे जाऊया. जा आता घरी घालून आहे. आता आम्ही हॉलवर आलो आहे. वेलकम टू रिंग सेरेमनी. आणि ही आमची दिदू आहे जी रेडी झाली आहे. बाबू आणि आता आपण चाललो आहोत वरती. हा मामांचा हॉल आहे. सो जसं की मी तुम्हाला सकाळी म्हणजे दुपारी येऊन दाखवलेलं हॉल कसा आहे. आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण छान एकदम हॉल सजलेला आहे. आणि इथे सगळेजण बसलेत. आता मी तुमचा इंटरव्ह्यू घेते. इंटरव्ह्यू असा आहे की आज तुमच्या मुलाची एंगेजमेंट आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटते. आणि तुम्हाला मुलगी कशी वाटतेय? मुलगी छान आहे. पसंत कशी वाटतेय? मस्त. इमोशनल आहात? इमोशनल आहात. मुलं एवढी मोठी झाली. मला रडायला येतं. मी क्वेश्चन विचारते. मला सगळं व्हायला लागलं. थोडंसं असं सांगा रिव्ह्यू वगैरे द्या आजच्या याच्यासाठी की काय नाही छान वाटते. हा सगळे माझ्या नंदा आले. माझ्या पूर्ण म्हणजे माझं असं फॅमिली सगळ्या मजा आलेत. हा हिचं काही काम नाही. फक्त मोठी बहीण आहे पण हिचं काय हे नाही हिचं. हो हा असं. ही माझी आई आहे. सगळे आलेत म्हणजे मोठी
छोटी बहिणी पण आलेली आहे. मग तुम्ही डान्स मोठा नंदा मोठी ननंद आहे माझी. हे ननंद आहे माझी 2 नंबर. हो मी बोलत होते बोला. की तुम्ही डान्स करणार आहात का? नाही डान्स नाही करणार आहे. ठीक आहे चालेल. मी तर मामांकडे जाते. मामांकडे जायचं. आता हे लोक स्टेजवर जात आहेत. ओ माय गॉड. सो आता स्टेजवर चालले आहेत. पुढचे विधी जे आहेत ते करणार आहेत. हां कसं वाटत आहे? तुझ्या भाच्याचं लग्न आहे. मला लय खुशी झाली. मोठ्याने बोल एकदम. मला लय खुशी झाली. खूप खुशी झाली. मुलगी कशी वाटतेय? भारी. तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल की काय हे सांगाल पुढचं आयुष्यासाठी वगैरे? जसं भाऊजाईने केलं तसं तिने करायचं. तसंच पुढे तिने कंटिन्यू केलं पाहिजे. अजून बाकीचे सगळे कुठे आहेत? अजून आले नाही. आता ते ट्रेन पकडून येतात. ते लांब लांबचे आहेत. हां आम्ही जवळचे आहेत. ते जवळचे आले, लांबचे हळूहळू येत आहेत. चालेल ठीक आहे. ताई मी तिकडे येते कारण आवाज नाही येणार. तर सर्वात मोठी बहीण, तुम्हाला आजसाठी काय वाटत आहे? आज तुमच्या भावाचं लग्न आहे. लग्न नाही सॉरी एंगेजमेंट. मी अलग बोल रही हूँ. एंगेजमेंट आहे. तुला कसं वाटतंय? कोणत्या शब्दात सांगू? खूप आनंद इतकं हॅपीनेस या कार्यक्रमामध्ये. कारण की माझ्या भावाला मी जन्मता असं सांभाळलेलं आहे. जन्मापासून सांभाळलंय. हो जसा जन्म झाला तसं सांभाळलं आहे. हो आणि आज त्याची एंगेजमेंट म्हणजे इमोशनल. हो तरी आम्ही सगळे आनंदी आहोत. ओके डान्स करणारच ना? करायचंच आहे. करायचं आपल्याला डान्स. ठीक आहे चालेल. नेक्स्ट जाऊया आपण. आणि हे भाचे मामाचे भाचे. हा म्हणजे माझी मुलं आहेत. ओके न शोभणारे भाचे. अरे बापरे. नाही का ताई छान वाटतात. मग तुला मुलं नाही शोभत? एवढ्या वेळानंतर मामा लग्न करतो. काय म्हणशील सांग त्यांना. सांग कॅमेरामध्ये सांग. मी कॅमेरा शायू. ठीक आहे चालेल. पुढे बघूया. तू बोलशील. तुमच्या आज नातवाचा साखरपुडा आहे. तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद आणि जिकडे तिकडे आनंद. मला खूप मजा वाटली. हो खूप मजा वाटली. मुलगी कशी आहे? छान आहे मस्तपैकी एकदम. त्यांचा पुढचा संसार खूप सुंदर सुंदर. जावा. हा ही इच्छा आमच्याकडे. हो चालेल. थँक्यू. आज तुझ्या दादाची एंगेजमेंट आहे. तुला कसं वाटतंय? मला खूप चांगलं. खूप. अरे दीदी वहिनी कशी आहे? इकडे आवाज नाही का कॅमेरामध्ये? ती आय थिंक कॅमेरा शाय आहे त्यामुळे ती येत नाहीये. मी मला घाबरत नाही. अगो बाई. ठीक आहे. हा चालेल. ओम मंगलमंगलेषु स्वातसाई स्वास्तिनो बृहस्पतिर्ददातो शान्तिर्भवतो. सोळची हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे. तो आता आपली ब्राईड आलेली आहे. ती खूप सुंदर दिसते. आमची ब्राईड खूप जास्त सुंदर दिसत आहे. आणि खरंच खूप ती छान दिसते. मला खूप जास्त आवडला तिचा लुक. फुल साऊथ इंडियन लुक वाटतोय. आणि त्याचा फोटो काढणार आहोत आपण. छान असेल. सो आमचा ग्रूम आलेला आहे. होय सलाम वालेकुम. नो मीडिया. सो तुम्हाला तुमची ब्राईड कशी वाटत आहे आज? आम्ही एकदम परतून घेतली. सो तुला आज कसं वाटत आहे? काय तुझ्या फिलिंग्स आहेत? सगळ्यात पहिला सगळ्यात गोष्ट मी ना सकाळी 7:30ला उठलो. ओके. ती घेतलेली. सो तू जमलायस का सध्या? हां. सो पुढचे जे आता प्रोसिजर आहे बघूया आपण. ओके. किती वेळ लागतो प्रत्येक गोष्ट. ओके. आता त्याचा फोटोशूट बाकी अजून. तुझं कधी आहे तिच्यासोबतचा फोटो? तिचा एकदा झाला ना सोलो
मग आम्ही काढून देऊ. ठीक आहे चालेल, मी नंतर घेते, तू जमलाय सध्या. ब्रेक के बाद. सो सोनू महाराज इकडे दिसतच नाहीयेस. येस. सो तुम्ही आज पॅक लावला, त्याचा काही इम्पॅक्ट पडलेला दिसत नाही. काहीच नाही. म्हणजे तांदूळ वेस्ट गेले, गॅस वेस्ट गेला, सगळं पाणी पाणी सगळं वेस्ट केलं. ये बोल हे सर्वांच्या चेहऱ्याला लावलेलं. मला माहित गोरा झाला तेव्हा. एक ग्लो आलाय तुमच्या चेहऱ्यावर, पूर्ण ग्लो आलाय दोघांच्या चेहऱ्यावर. फेक रिव्ह्यू आल्या. चॅनलवर जाऊ नका, फेक बनवतात फेक. हो व्हिडिओ तर येणारच नाही कधी, तरी मी सांगतो. बरोबर आहे, बघू लग्नापर्यंत तरी येतोय की नाही. येईल एडिट कर. एडिटर यहाँ बैठा है, इसको बोलो एडिट करो. व्हिडिओ निघते तेव्हाच एडिट होतो. ओके. सर्वदा सर्व कार्येषु नास्तितेषां मङ्गलमेषां हृदयस्थो भगवान् मंगलायत्तानो हरि तदेव लग्नं कृष्ण यत्र पातो धनुतः ओम विश्वविशादादे विश्वदे भूलोके भरतवर्षि गोदावर्या शान्वशके कृष्णनामात् नाम संवत्सरे विश्व शिव योगेश एवं गुण विष्टायां शुभ पुण्यतिथोः. आता म्हणतो तसं दोघांनी म्हणा. म्हणायचं दासः, स्वतःचं नाव घ्यायचं. श्रवण अत्यकर्मणा मम सुतस्य आद्यदिनी शुभदिनी. म्हणजे कायिक वाचिक मानसिक संसर्गित. श्रवण सपतिपतीचं नाव घ्यायचं. श्रवण सुतस्य कन्या काय मुलीचं नाव घ्यायचं, मुलाचं नाव घ्यायचं. श्रवण काश्यप गोत्रोत्पन्न कायिक वाचिक मानसिक संसर्गिक आध्यात्मिक आदिजैविक आदिभौतिक सकल दोष पीडा परिहार पूर्वकम अद्यदिनी शिवदिनी ब्राह्मण सहाय्यन श्री महागणपती देवता प्रीत्यर्थ तथाच श्री वरुण कलश देवता प्रीत आशीर्वाद कृपा छत्र तेन कृपेण श्री कुलजात कुंडलीचं नाव घ्यायचं. नाही तर अखंडित कृपा आशीर्वाद कृपा छत्र तेन कृपेण अद्यदिनी शिवदिनी श्री महागणपती देवता पूजनमः. लग्नाच्या 20-25 वेळानंतर आम्ही फोटो कसे काढायला माहीत नाही, तो डायरेक्शन देताना. इथे ओटी भरण्यासाठी सर्व घेत आहेत आता, आणि ते सर्वांना मामी देतात कोणाला काय 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 घ्यायचं. तो हमें ये दिया है, इसमें मेकअप के प्रोडक्ट्स है. मामी जावा. मी पकडते.
पण ही नेहमी लेट असते, लेट आली आहे. ओके ही पण छान रडून आले. कनू डान्स झाला काका? नाही काका येतात. खूप छान दिसते, गोड दिसते. मावशी तू नेहमीच लेट असते. ज्यांची ती व्यक्ती आलेली आहे माझी अत्तू आणि अत्तूची मुलगी, आणि मागे काका आणि कणू पण आलाय. काय किती नेहमीच लेट असतात हे लोक, नेहमीच लेट असतात. तुम्ही बघू शकता. खूप खूप तू जेवायला आली ना? तू जेवायला आली ना? तू पण जेवायला आली ना? छान वाटते. लांबून दाखव ना जरा मला. दोघी मॅच करून आल्यात एकमेकींच्या साड्या, सांगून आल्या होत्या कसं घालायचं. मम्मीच फक्त वेगळी आली आहे. त्यांचे चाललेत गॉसिप, चालतील आता थोड्या वेळानंतर.